अनिल परब यांनी सभागृहात 2024 मधील एसटी बस खरेदी घोटाळ्याचा मुद्दा मांडलाय। 2024चे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेत, मात्र भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का असा प्रश्न अनिल परबांनी उपस्थित केला। याला मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलं। चौकशीच्या सूचना दिल्या आहेत, अहवाल आल्यास कारवाई होईल असं आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे। पुढे त्याचं काय झालं? ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं त्यांच्यावरती काय कारवाई झाली का? त्यांच्या बाबतीत आपण शासनाने काय निर्णय केला? कारण आपण चौकशी करून मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी थांबवलं, पण पुढे काय? ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं म्हणजे शासनाचं एवढं मोठं नुकसान या कॉन्ट्रॅक्टमुळे होणार होतं, त्या कॉन्ट्रॅक्टर त्या अधिकाऱ्यांवरती आपण काही कारवाई केली आहे का? त्याच्या बाबतीमध्ये मी वेगवेगळे विषय याला लागून होते। आता ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये कुठली चौकशी झाली नाही झाली? अनिल परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी त्यावर चौकशी समिती नेमली, चौकशी करण्याच्या सूचना केल्यात, परंतु एकही रुपया त्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालेला नसल्या कारणानं आता ते प्रकरण फक्त चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहे। परंतु जर चौकशीचा अहवाल आला तर निश्चितपणे सन्माननीय सदस्य श्री अनिल परब साहेबांनी जी सूचना केली त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, परंतु सध्या तरी चौकशीचा अहवाल प्राप्त झालेला नाही।